सध्या व्यक्तिगत मालकीच्या परिवहनेतर प्रकार 4 चाकी सीएनजी एलपीजी वाहनांवर वाहनांच्या किमतीनुसार 7 ते 9% दराने मोटर वाहन कराची आकारणी केली जाते। या कराच्या दरामध्ये 1% वाढ करणे प्रस्तावित केलेले आहे। अध्यक्ष महोदय, आजपर्यंत आपल्या नियमावलीमध्ये राज्य शासनाच्या महसुलात वाढ करण्याच्या उद्देशाने सदर कर दरात वाढ प्रस्तावित आहे। प्रस्तावित कर सुधारणेमुळे मोटर वाहन कर महसुलात वार्षिक 130 ते 150 कोटी रुपये एवढी भर पडणार आहे अध्यक्ष महोदय। तथापि इतर वाहनांच्या तुलनेत सीएनजी एलपीजी वाहनांवरील कराचे दर कमी आहेत। उदाहरणार्थ पेट्रोल कारवरील कराचे दर 11 ते 13%, डिझेल कारवरील कराचे दर 13 ते 15% आणि आयातीत वाहनांवरील कराचे दर 20% आहे। आणि अध्यक्ष महोदय, हल्लीच्या प्रमाणामध्ये काय होतं की मोठमोठ्या गाड्या फार मोठ्या प्रमाणात यायला लागलेल्या आहेत आणि लहान गाड्यांना पण तेवढाच कर आणि मोठ्या गाड्यांना पण तेवढाच कर। त्यामुळे हे मोठ्या गाड्या जे लोक घेतात त्यांना पण त्या लहान दराप्रमाणे तफावत होता कामा नये यासाठी विधेयक आणले आहे।